उद्योगपती राजू पिचिका यांच्या हस्ते रिक्षा स्थानकाच्या काँक्रिटीकरणाचे उद्घाटन। पेण बस स्थानकाजवळील असणाऱ्या 3 चाकी रिक्षा स्थानकाचे आज रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका आणि पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। गेली अनेक वर्ष या रिक्षा स्थानकात खड्डे पडले होते, त्यामुळे स्थानकातील खड्ड्यातून पावसातील पाण्याचा निचरा होत नव्हता। त्यामुळे त्याचा त्रास रिक्षा चालकांसह अनेक प्रवाशांना सहन करावा लागत होता। मात्र पेण बसस्थानकाचे काँक्रिटीकरणाचे काम हे रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका हे करत असताना आमच्या रिक्षा स्टँडचे देखील काँक्रिटीकरण करून देण्याची मागणी केल्यानंतर राजू पिचिका यांनी त्वरित रिक्षा चालकांच्या या मागणीचा पाठपुरावा करून त्यांची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आणि ताबडतोब ते कामाला लागले। आज राजू पिचिका व पेण पोलीस निरीक्षक बागुल यांच्या हस्ते पेण रिक्षा स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी रिक्षा चालक संघटनेचे संघटक अजय पाटील, अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष योगेश म्हात्रे, कार्याध्यक्ष मोरेश्वर पाटील, खजिनदार शिवदास पाटील, सेक्रेटरी अनिल ठाकूरसह सेक्रेटरी विलास कांबळे, सल्लागार महेश पोरे, काँक्रिटीकरण करणारे पांडुरंग पाटील, सुनील साळुंके यांच्यासह सर्व रिक्षा चालक आणि मालक उपस्थित होते। यावेळी उपस्थित रिक्षा चालकांनी राजू पिचिका यांनी तत्परता दाखवून स्वतःच्या खर्चाने यावेळी काँक्रिटीकरण करून दिल्याबद्दल राजू पिचिका यांचे आभार मानले। महामुंबईसह दीपक लोके, पेण। गेले 50 वर्ष 60 वर्ष स्टँड आहे इथे, पण गेल्या या 20 वर्षामध्ये 2 फूट खड्डा पडला होता। म्हणजे गाड्या खाली आणि रोडवरती असायचा। वेळोवेळी प्रत्येक नगरपालिकेला आम्ही अर्ज केलेले आहेत। त्याच्यानंतर आमच्याकडचा गटर होता, त्या गटरामध्ये गाड्या गेलेल्या आहेत। त्याच्यानंतर रिक्षावाल्यांची गाड्या गेलेल्या आहेत। त्यानंतर रिक्षावाल्यांचे तिथे हातपाय मोडलेले आहेत, तरी कोणी लक्ष दिलं नाही, फक्त रिक्षावाले। आणि त्यासाठी ह्या वर्षी राजू शेठनी म्हणजे जे कंस्ट्रक्शन राजू शेठ पिचिका यांनी आम्हाला विनामूल्य हे 2 फुटाचा तर त्याच्यामध्ये 7 मला वाटते 7-8 ते आपले हे तुमचे मिक्सर ह्यात टाकलेले आहेत आणि त्यांचे आम्ही फार आभार मानतो। आम्हाला कुठलाही पक्ष नाही आहे, सगळे पक्षाची लोक रिक्षात बसतात, त्याच्यामुळे आम्हाला कुठला पक्ष इथे नाही आहे। लक्षात ठेवा, रिक्षावाले आमचा एकमेव रिक्षावाला आहे आणि रिक्षावाल्याकडे कोणी लक्ष देत नाही। फक्त आमचे अर्ज गेले का ते जातात आणि ते डब्यात राहतात, कोणी लक्ष देत नाही। आम्ही आज करतो, उद्या करतो, पण राजू शेठला आम्ही दिसतं असं बोललो, स्वतःहून ते आले आणि सांगितलं आजा मी तुमच्या रिक्षा स्टँडचा अख्खा खड्डा बुजून टाकतो। आम्हाला आजा वाटला, बोले एवढा मोठा कसं बुजेल, आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे। त्यामुळं आम्ही सगळे त्यांचे आभार मानतो। आणि तसे पोलीस निरीक्षक साहेब हे पण आमची इथं उपस्थित राहिले, कांबळे साहेब, त्यांचे पण मी आभार मानतो। आणि सर्व पत्रकारांचे बागुल साहेब यांचे पण आभार मानतो। तसेच सर्व पत्रकारांचे पोलीस निरीक्षक त्यांचे पण आभार आणि पोलिसांचे पण आभार मानतो। एवढं बोलून माझा 2 शब्द जय हिंद, जय महाराष्ट्र राहिले आणि आम्हा सर्व रिक्षा चालकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि साहेबांनी आमच्या स्टँडचं उद्घाटन करावं अशी त्यांना मी विनंती करतो। आणि या ठिकाणी काँक्रिटीकरण आहे ते आपण करून द्या अशी एकदाच फक्त विनंती केली आणि आमचा शब्द जमिनीवर सुद्धा पाडून दिला नाही असं आमचे राजू शेठ पिचिका यांनी या ठिकाणी आम्हाला हा स्टँडची इथे काँक्रिटीकरण करून दिलेलं आहे। आणि या ठिकाणी त्यांच्या आणि सन्माननीय श्री बागुल साहेब हे देखील या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले आहेत।